प्रेक्षकांनो नमस्कार. आपण पाहता मंडल न्यूज चॅनल आज अंबागेट या परिसरामध्ये आलेली आहे. इथे अमरावती विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खोडके यांची महारॅलीला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता इथे संजूभाऊ सुद्धा आहे. ते या संपूर्ण मतदारसंघात जाऊन सर्वांना अभिवादन करणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. सर काय सांगाल मतदान? भाऊ सुद्धा इथे आहे. आपण पाहू शकता हजारोच्या संख्येत इथे अनेक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ता हजेरी लावली आहे. त्यांनी सर्वांनी त्याच अनुषंगाने या संपूर्ण परिसरामध्ये आता ही महारॅली, या महारॅलीचं भ्रमण होणार आहे. ठीक आहे. नमस्कार, मी परत सांगतो, आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. आज मंडल न्यूजची चमू अंबागेट या परिसरामध्ये आली आहे. इथे अमरावती विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुलभा संजय खोडके यांची प्रचार यात्रा निघालेली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये ही प्रचार रॅली भ्रमण करणार आहे. आपण पाहू शकता हजारोच्या संख्येत इथे अनेक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याचा जनसैलाब इथे दिसून येत आहे. सर काय आवाहन करणार नागरिकांना? घड्याळला वोटिंग करायचं, घड्याळला वोटिंग करायचं. माजी महापौर सर आहेत. सर काय सांगाल नागरिकांना आवाहन काय करणार? आजचे निवडणूक आता 20 तारखेवर आलेली आहे आणि आजचा हा एक प्रचार सुरू व्हायच्या पहिले, प्रचार बंद व्हायच्या पहिलेचा पहिला दिवस आहे आणि आजच्या तारखेवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुलभाताई खोडकेंच्या मागे आहे आणि ही आजची पदयात्रा बघून असं दिसते आहे की सुलभाताईचा विजय हा निश्चित आहे. काय तयारी राहिली या 15-20 दिवसात? नागरिकांचा, मतदारांचं कसं समर्थन आणि प्रतिसाद मिळाला? सुलभाताईंना प्रत्येक भागामध्ये नागरिकांनी स्वतःहून आमंत्रण दिलं की आमच्या भागामध्ये भेट देण्यासाठी यावं, परंतु याचं नियोजन सुलभाताईंनी स्वतः केलेलं आहे की सगळ्या भागांमध्ये अमरावती शहरातील मतदारसंघामध्ये पदयात्रेचं आयोजन केलं होतं आणि वैयक्तिकरित्या प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटगाठ घेतलेली आहे आणि प्रत्येक मतदारासोबत संपर्क केलेला आहे आणि सुलभाताईंचा हा दांडगा जनसंपर्क हा निश्चितपणे विजयात रूपांतरित होणार आहे. तर प्रेक्षकांनो, माजी महापौर आपल्यासोबत होते. त्यांनी आपले मनोगत इथे मंडल न्यूज समोरच्या माध्यमातून मांडले. आणखी इथे काही बरेचसे सुलभाताई खोडके यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आपण त्यांचं मत काय आहे, तयारी कशी होती आणि त्यांना जनतेला काय आव्हान करायचं आहे हे सांगणार आहोत. तर मी परत सांगतो, महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई संजय खोडके यांची प्रचार यात्रा ही अंबागेट येथून निघाली आहे आणि या अंबागेट परिसरात संपूर्ण ही यात्रा भ्रमण करणार असून शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपाचे सर्व कार्यकर्ता, अधिकारी, पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. सर काय जनतेला आवाहन करणार? महायुतीचे उमेदवार माननीय सुलभाताई खोडके यांच्या समर्थनात आज ही रॅली निघालेली आहे आणि महायुतीचाच उमेदवार अमरावती शहरातून प्रचंड बहुमतांनी विजय होणार आहे एवढं. आणि सर्व अमरावतीकर जनतेला मी आवाहन करतो की घडी या चिन्हासमोरील बटन दाबून सुलभाताईंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद सर. जनतेला काय आवाहन करणार? बस ताई हक्काचे आपल्या, त्यांना निवडून देण्यात यावं, भरघोस मतांनी निवडून देण्यात यावे. ताईकडे केव्हाही गेलं तर आपलं काम थांबत नाही. ताई आपल्या महानगराची उन्नती करण्यात अग्रेसर राहते. केव्हाही बघा तुम्ही, ताईने भरपूर सारे आपले इथे कामं आणलेले आहे. म्हणून आपल्याला सर्वांना, जनतेला म्हणजे आपल्या स्वतःचे शहराची उन्नती करण्याकरता आपल्या ताईला निवडून देण्यात यावे असं माझी म्हणणं आहे. ठीक.
तर आपण अंबागेट परिसरामध्ये आहो. इथे रॅली निघालेली असून सर्व मतदारांना आव्हान करण्याच्या हेतूने अमरावती शहरामध्ये पुन्हा सौ सुलभाताई यांना संधी देण्याच्या हेतूने ही यात्रा काढण्यात आलेली आहे. हजारोच्या संख्येनं या यात्रेमध्ये नागरिक कार्यकर्ता सहभागी झालेला आहे. मित्रांनो, मी परत सांगतो, आपण महायुतीच्या उमेदवार सौ सुलभा संजय खोडके यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत. इथे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहे. सर, काय आव्हान नागरिकांना करणार? मी एकच आवाहन करेन की या इतिहासातला सर्वात मोठा निधी 3277 करोड हा सुलभाताईनं या इतिहास केला आणि या शहराचा सर्वांगीण विकास केला. याचं तुम्ही जर प्रतिरूप पाहायचं असेल तर जेवढं काही नवीन कॉलन्या झाल्या ते पहा, वस्त्या पहा, स्लम एरिया पहा, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या वस्त्या पहा. विकास इतका कधी झाला नाही. आणि जुने जे आमदार होते ते विकास पुरुष म्हणून संबोधलेला 114 करोड रुपयाचा विकास केला. 100 कोटीचा एकच रस्ता आहे जो शाल हॉटेलपासून तर तो काट्यापर्यंत 116 कोटीचा. नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना एकच आवाहन करेन की इतका सुंदर आमदार जर आपल्या शहराला जर लाभला, एक साधारण एक जनरल बाई जर लाभली तर त्या बाईला निवडून द्या आणि शहराचा याच्यापेक्षा डबलला विकास करा. 865 कोटीची जे पाण्याची योजना आहे 2055पर्यंत कितीही शहराची वस्ती वाढली तर त्या पाणी कमी पडणार नाही. 865 कोटी. BT देशमुख साहेबाच्या नंतर पहिल्यांदा सुलभाताईनं आणि संजूभाऊ खोडकेनं आमच्या हा विकास एवढा घडवून आणला. म्हणून या बाईला, या आमच्या सुलभाताईला निवडून 100% द्या आणि निवडून 100% येणार याची गॅरंटी आम्हाला. धन्यवाद सर. भाऊ, काय आवाहन करणार मतदारांना? मतदाताओं को यही कहना चाहूँगा कि जो 24 घंटे एनी टाइम अवेलेबल रहे, काम छोटा रहो या बड़ा रहो, उसके लिए अगर खोड़के परिवार जैसा अगर प्रतिनिधित्व अमरावती को मिलता है तो ऐसे आमदार को कभी भूलना नहीं चाहिए. जो खोड़के ताई ने 5 साल में से 2.5 साल कोरोना में गए और 2.5 साल में जो विकास किया है तो इससे पहले के आमदारों ने 10 साल भी नहीं किया है और 15 साल भी नहीं किया है और AC के बाहर नहीं निकले. खोड़के साहब बोलो, सुलभाताई बोलो, ये लोग पब्लिक के बीच में रहते हैं. अपनी साहब जो है 2 व्हीलर लेके बिल्कुल पब्लिक के बीच में घूमते. उनकी छोटी रहो समस्या, बड़ी रहो, बिल्कुल वो समस्या का समाधान जगह पे करते. उसके लिए वो आज आओ कल आओ ये कहानी नहीं, उससे मिल लो उसको बोल देता, ये बात ही नहीं है वहाँ. इसलिए खोड़के ताई जैसा आमदार होना शहर के लिए बहुत ज़रूरी है. आजकल के युवाओं के लिए रोजगार को ऐसा आमदार होना ज़रूरी है. तुम्ही काय सांगणार? माझं असं म्हणणं आहे का बा सुलभाताई एक सामान्य महिला म्हणून लोकांमध्ये वावरते आणि चांगला काम सुलभाताईचं आहे. सुलभाताईनं जी पाण्याची योजना आणलेली आहे, लोकांना 24 तास पाणी भेटणार. हे सगळ्यात मोठं म्हणजे जे समस्या महिलांची समस्या आहे त्या समस्याला त्यांना जाणून करून 24 तास पाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणून सुलभाताई खोडके यांना निवडून द्या असं सगळ्या मतदारांना माझी कडाक्याची विनंती राहणार आहे आणि सुलभाताई निवडून येणार हे माझी 100% गॅरंटी आहे. तर आपण सुलभाताई खोडके यांच्या मुख्य प्रचार रॅलीमध्ये आहोत, जी सध्या महाजन पुरा येथून निघत आहे. सर आपल्यासोबत जुळला आहे. सर, नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हे सगळे महायुतीचे सुलभाताई खोडके ज्या या निवडणुकीमध्ये उभ्या आहे अमरावती मतदारसंघामध्ये, त्यांना भरपूर मतांनी निवडून देऊन महायुतीला विजयी करावं अशी माझी विनंती आहे. सर, आप क्या कहना चाहेंगे, क्या आह्वान करना चाहेंगे? सर, हम इतना ही बोलना चाहेंगे कि महायुति के तरफ से हम सबको आह्वान करते हैं कि सुलभाताई कोई बहुमत वोटों से चुनकर लाए. ठीक आहे, धन्यवाद सर. इथे आणखी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. लाडकी बहीण भेटली तुम्ही? आज
सुलभाताई खोडके यांच्या प्रचारार्थ महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सुलभाताई ह्या आमच्या युतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. आमचे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व लहान मोठ्यापासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सुलभाताईंसोबत आहेत. त्यामुळे ताईंचा विजय हा निश्चित आहे. काय आव्हान काय करणार नागरिकांना मी आवाहन करते की 4 नंबरचे बटन दाबून घड्याळ्या चिन्हावर मतदान करून सुलभाताई खोडके यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि महायुतीचे हात बळकट करावे असे मी या ठिकाणी आवाहन करते. योजना शासनाच्या अनेक असल्यामुळे लाडक्या बहिणीसारख्या बहिणी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसत होत्या आणि स्वयंस्फूर्तीने आलेल्या ह्या सर्व महिला होत्या. त्यामुळे सुलभाताईंच्या पाठीशी असलेल्या महिलांचा समुदाय पाहून निश्चितच सुलभाताई विजयी होणार आहेत. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई खोडके यांना भाजपा व शिवसेना आणि अजितदादा पवार यांचं सर्वांचं सहकार्य आहे आणि ते नक्कीच निवडून येतील, कारण की त्यांनी 5 वर्षात भरपूर कामं केलेली आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की सुलभाताई जास्त मतांनी निवडून येतील. कारण की आज तुम्ही पाहून राहिल्या की 10-10, 11-11 तास त्या फिरतात, दोन्ही वेळेस फिरतात आणि त्यांनी विकास कामे भरपूर केली आहे. महिलांसाठी त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत. ते मग महिलांना 1500 रुपये महिन्याचे भेटतात, त्यानंतर सिलेंडर भेटतात, त्यानंतर अर्धी तिकीट बसमध्ये आहे महिलांना आणि हे सर्व योजना भरपूर सुरुवातींनी आणलेल्या आहेत आणि पुढे त्या काम करतील. कारण की मला विश्वास आहे, बडनेरामध्ये होत्या तिथेही त्यांनी विकास केला 5 वर्ष, त्यानंतर त्या अमरावतीला 5 वर्ष राहिल्या तिथेही त्यांनी विकास केला आणि भरपूर विकास केला आणि त्या महिलांच्या आणि पुरुषांच्या मनात आहे. कारण की त्यांना कधीही त्यांनी राजकारण केलं नाही, समाजकारण केलेलं आहे आणि त्यांनी जिथे तुम्ही बघाल तिथे त्यांचे भाऊ आहेत, बहिणी आहेत आणि ते सर्व इतके प्रेम करतात त्यांच्यावर की एक विश्वास आहे की सुलभाताई काम करतील. हां, सुलभाताई आताच माझे भाऊ म्हणून राहिले की सुलभाताई आमच्या हक्काच्या आहेत, तर निश्चितच त्या विजयी होतील असं मला विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी माझं शॉर्टकटमध्ये एवढंच सांगान की अमरावतीतून सुलभाताई संजय खोडके यांना बहुमतांनी निवडून आणा. कारण की ह्या आमच्या लाडक्या ताईनं अमरावती शहराचं एवढं काम केलेलं आहे, म्हणजे काया पालाट करून दिलेली आहे. जे नवीन नवीन एरिया झालेले आहे की नाही अमरावती शहरातले, तिथं तर नाल्या, सडका, म्हणजे खूप काही केलेलं आहे त्यांनी आणि माझ्या विचारानं तरी यांना निवडून दिलंच पाहिजे आपण. म्हणून म्हणत आहे मी की अमरावतीकरांना एक अजून विनम्र मी विनंती करतो की सुलभाताई संजय खोडके यांना घड्याळ ह्या चिन्हाला बहुमतांनी विजयी करा. तुम्ही काय सांगा? माननीय सुलभाताई खोडके या अमरावतीसाठी अशा नेत्या आहे की त्यांनी फक्त रस्ते, रोड, नाले हे तर एक नगरसेवकी करतो, त्या व्यतिरिक्त त्यांनी एज्युकेशन आणि आरोग्यसेवा याकडे भरपूर भर दिलेला आहे आणि येणाऱ्या समोरच्या काळातही युवा पिढींसाठी काहीतरी इथे एक म्हणजे जॉबच्या याच्यात काहीतरी इंडस्ट्री उभ्या राहिल्या पाहिजे, IT इंडस्ट्री आल्या पाहिजे, यांच्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चालू राहतात आणि अशा नेत्यांना खरोखर सगळ्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तर हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी, त्यांनी आपलं मत सांगितलं. आपण आणखी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधू. धन्यवाद सर. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष या नात्याने, अजित पवार गट या नात्याने मी आपणास सांगू इच्छिते की आमच्या माननीय आमदार सुलभाताई खोडके यांचा विजय निश्चित आहे. आज आपण ज्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आहात त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की ताईंचा विजय हा निश्चित आहे आणि ताईसारखं सोंजळ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आजच्या राजकारणात आपल्याला उपलब्ध होणं ही काळाची खरंच खूप मोठी गरज आहे. त्यामुळे तुमच्या पुरुष बांधवांना सुद्धा माझी नम्र विनंती असेल की आपण सर्वांनी बहुमताने आमच्या माननीय आमदार सुलभाताई खोडके यांना पुनश्च विजयी करून द्यावं हीच विनंती. तुम्ही काय सांगा? मी एवढं सांगेल कारण ताईचं काम हे सर्वांना माहिती आहे, सर्व अमरावतीकरांना माहिती आहे आणि सर्व महिला ह्या ताईकडूनच आहे, तर त्यांचा विजय नक्की होईल असं मला वाटतं. धन्यवाद. माझं घरकुल आलं पाहिजे, मला घर नाही राहायला, भाड्याच्या रूममध्ये राहते मी. एक मुलगी आहे, माझ्या पतीची तब्येत बरोबर राहत नाही.
सासूबाईला पगार आहे. खूप आमची परिस्थिती खूप गरीब आहे. लाडकी बहीण योजना भेटली त्याची खूप खूप आभार मानते. धन्यवाद. लाडकी बहीणच्या अनेक महिलाही इथं सहभागी झालेल्या आपण पाहू शकता. हजारोच्या संख्येनं इथं महिलांची पुरुषांची उपस्थिती आहे. सध्या आपण बजरंग नगर या परिसरात ही रॅली भ्रमण करत आहे. आपण अनेक महिलांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. आता पाहू आणखी काही महिला आहेत त्यांचं मत जाणून घेऊया. मी परत सांगतो, आपण महायुतीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार सौ सुलभाताई खोडके यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत. ही प्रचार रॅली अंबागेट परिसरातून निघाली असून महाजनपुरा खरकाळीपुरा या परिसरात या रॅलीचं भ्रमण होत आहे. हजारोच्या संख्येनं महिला पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले असून इथे अनेक महिलांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे. बीजेपीच्या महिला नेत्या आपल्यासोबत जुड़ल्या आहे. क्या बताना चाहेंगे आप? महायुति की सौ सुलभाताई खोड़के, इनको जन प्रतिसाद भी है. पार्टी की तरफ से भी हम लोग फुल सपोर्ट कर रहे हैं और ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुन के आने वाली है ताई. मतदाताओं को क्या आह्वान करना चाहेंगे? मतदाता को यही बोलने का है कि वोटिंग ज़्यादा से ज़्यादा करो, क्योंकि हमारा वोटिंग प्रतिशत बहुत कम रहता है. बाकी के लोग, पार्टी के लोग बहुत वोटिंग करते हैं. तो मेरा सब लोगों से हाथ जोड़ के विनती है कि आप ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करें. सुबह जल्दी से उठकर पहले वोटिंग कर दें. इतना ही बोलना चाहते हैं. धन्यवाद. इथे आणखी काही महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण काय सांगणार? नमस्कार, मी शीतल वाघमारे, महिला मोर्चा महामंत्री. तुम्ही पाहतच आहे सौ सुलभाताई खोडके ज्या आमच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहे. महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग रॅलीमध्ये झालेला आहे. रोजच आम्ही सगळ्या रॅलीज म्हणजे जॉईन करत आहे, पण प्रत्येक रॅली ही एकदम शहराची बेस्ट रॅली होत आहे. सगळं रॅली आणि सगळं वातावरण पाहून तर नक्कीच आमचीच जीत होणार आहे. सौ सुलभाताई या जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार आहेत असं मी शाश्वती देते भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने. धन्यवाद. आज इथे नारी शक्ती पाहून सांगण्यासारखं काहीच नाही आहे. सर्वांना दिसतच आहे की सुलभाताईसोबत नारी शक्ती प्रचंड प्रमाणात आहे आणि विजय होणारच आहे, पक्का आहे. त्यामुळे काही शंकाच नाही आणि सांगण्यासारखं काहीच नाही आहे, कारण दिसतच आहे सर्व लोकांना की विजय पक्का आहे. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एकच आवाहन करेल की आपण दरवेळेस घरी राहतो, हॉलिडे एन्जॉय करतो, तसं न करता कृपया करून बाहेर निघावं आणि मतदानाचा हक्क बजावावा. धन्यवाद. इथे महिला शक्ती नारे देत आहे का ताईंचा विजय हा पक्का आहे. सुलभाताईंचा जयघोष त्या करत आहे. आणखी महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. ताई खोडके ज्या अमरावती मतदारसंघामधून महायुतीच्या महिला उमेदवार आहे, काय सांगाल तुम्ही? नागरिकांना काय आव्हान करणार? एवढी प्रचंड गर्दी आणि एवढा प्रचंड उत्साह याच्यावरून असं वाटते की माननीय आमदार सौ सुलभाताई खोडके ह्या नक्कीच यशाचे शिखर पार पाडतील. कारण की त्यांनी महिलांसाठी जे कामं केलेले आहे आणि महिलांचा परत आणखी चांगला विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटते की माननीय सुलभाताई खोडके ह्या नक्कीच विजयी झाल्या पाहिजे. आणि एवढी ही गर्दी बघून मला तरी असं वाटते की मॅडम विजयी नक्कीच होतील. मतदारांना काय आव्हान करणार? ताईबद्दल काय सांगणार? ताईंबद्दल सांगायचं झालं तर ताईंनी जे पण पाणी पुरवठा योजना आहे अमरावतीसाठी, त्याच्यानंतर बचत गट योजना आधीच ताईंनी स्थापन केलेल्या आहे. त्या बचत गटातून महिलांचा जो उत्साह आहे आणि महिलांना एक रोजगार प्राप्त झालेला आहे आणि पुढेही महिलांसाठी असे रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी आपल्याला आणखी चालून येतील मला असं वाटते. आणि मतदारांना मी आवाहन करते की त्यांच्या महिलांच्या विकासासाठी महिलांनी आणि बाकीचं पण जे काम आहे ताईंचं 5 वर्षातलं त्या दृष्टिकोनातून मतदारांनी ताईंना वोट द्यावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. ताईंनी आपलं मत मांडलं आणि आणखीही महिला इथे जुडल्या आहेत. आपण काय संदेश देणार? संदेश असा देईल की रॅली बघता सांगण्याची काही गरजच नाही, शब्द अपुरे आहेत की जनसंख्या बघता ताईचा विजय हा निश्चित आहे आणि ताईंनी जे कामं केलेले आहेत ते कामं बघता त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. मी मतदार राजा यांना आवाहन करू इच्छिते की जी जनता बोलते किंवा जनता दाखवते तेच बघायला पाहिजे. जनतेने
दाखवलेला कौल आहे, जनतेने जो प्रतिसाद दिलेला आहे आणि ही प्रचंड गर्दी आहे, ही पाहता कोणतेही काम सांगण्याची काही गरज नाही. काम बोलून राहिलेलं आहे, काम नसतं तर एवढी प्रचंड गर्दी त्यांच्या मागे दिसली नसती. त्यामुळे मी आवाहन करते की ताईंनाच विजयी करा. नारी शक्ती मैदानात आहे, नारी शक्तीचा विजय असू द्या. आणि नारी शक्ती ही फक्त नारीबद्दल नारीपुरती सीमित न राहता ती सर्वांचा विचार करते. त्यामुळे आवाहन करते की महिला भगिनींनी तर मत द्यावेच, पण जे बंधू आहेत त्यांनीही मत द्यावे आणि प्रचंड मतांनी त्यांना विजयी करावे. धन्यवाद. धन्यवाद ताई. इथे आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांचं मत जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुलभाताई खोडके यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत. इथे काही महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांना आपण काय आवाहन करणार तुम्ही? सगळ्यांनी घड्याळच्या चिन्हाला वोट करावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कारण की आता सुलभाताईच्या सोबत सगळेच आहे, महिला आहे, त्यांना महिलांसाठी सगळे चांगले कामं करतात. म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी असा विचार केला की सुलभाताईंना या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होत झाला पाहिजे. तुम्ही काय सांगा? मी सगळ्यांना इच्छितो, लाडकी बहिणी सगळ्यांना मिळणार आहे, म्हणून सगळ्यांनी घडीवर मत द्या. तर प्रेक्षकांनो, सुलभाताई खोडके यांची प्रचार यात्रा ही अंबागेट परिसरातून निघाली असून हजारोच्या संख्येनं महिला पुरुष यामध्ये सहभागी झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, भाजपा या पार्ट्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी सर्वांचा भरघोस असा सहभाग आहे. आणि आपण पाहू शकता हे हजारोच्या संख्येत इथे महिला शक्ती दिसत आहे. तर प्रेक्षकांनो, आपण पाहत होते मंडल न्यूज चॅनलनं अमरावती विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. अनेकांनी आपलं मत मंडल न्यूज समोर मांडलं. तुम्ही पाहत राहा मंडल न्यूज. धन्यवाद.